बघा, आंदोलनाचं स्वातंत्र्य सगळ्यांनाच आहे. आंदोलनाला काही बंदी किंवा रोख कोणी घातलेली नाही. आणि आंदोलनावर रोख घालण्यासाठी आमचं उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री काळातलं सरकार थोडंच आहे. कारण हनुमान चालीसा म्हणायला बंदी घालून रोख घालणारे उद्धवजी हे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राने पाहिलेत. आणि दुसऱ्या बाजूला रामरक्षेच्या आंदोलनाला कुठलीही वैधानिक रोख न घालणारं देवेंद्र फडणवीसांचं सरकार आपण पाहतो. गमतीचा भाग आहे, हनुमान चालीसाला विरोध करणारे आज राम रक्षा करू पाहत आहेत. हनुमान चालीसावर रोख घालणारे आज रामरक्षा पठण करतायत. हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांवर तुरुंगात डांबणारे उद्धवजींचे सरकार आणि त्यांचा पक्ष आज रामरक्षेचा कार्यक्रम अतिशय मुक्तपणे करतायत. या दोन सरकारमधला हा फरक बोलका आहे. आणि त्यामुळे आंदोलनाला कुठली रोक नाही, आंदोलनाचं स्वातंत्र्य अबाधित आहे. आता विषय आहे की आंदोलन करते काय मागणी करतायत, काय मुद्दे मांडतायत, आणि दुसऱ्या बाजूला आंदोलन करणाऱ्यांची मानसिकता काय आणि त्यातलं मर्म काय. त्यामुळे पहिला भाग जो आहे की आंदोलनकर्त्यांची मागणी आणि मुद्दे काय, याच्यावर आपण पहिलं भाष्य करूया. राम मंदिरात तिजोरीत झालेला अपहार या विषयावर ना आंदोलन असेल आणि त्यांच्याच भाषेत त्यासाठी हिंदू जागृतीचं अभियान यासाठी जर आंदोलन असेल तर या मुद्द्यांवर मी एवढंच म्हणेन की राम मंदिरातील तिजोरीतला अपहार या विषयावर क्रोध, शोक आणि राग हिंदू जनतेचाही आहे. सत्ताधारी मग उत्तर प्रदेशच्या राज्य सरकारमधले किंवा अन्य कोणीही यांनीही व्यक्त केलाय. नंबर 1. नंबर 2, या अपहाराबद्दल गुन्हा दाखल झालेला आहे, चौकशी सुरू आहे. नंबर 3, उत्तर प्रदेश सरकारने या अपहारात ज्यांचा ज्यांचा हात आहे किंवा असू शकतो त्याच्या व्याप्तीच्या चौकशीसाठी SIT विशेष पथक नेमलंय. नंबर 4, या राम मंदिरातील तिजोरीतील अपहारामध्ये जे प्रथमदर्शनी आरोपी आहेत त्यांना अटक सुद्धा झाली आहे. नंबर 5, या न्यासाशी संबंधित काही व्यक्तींनी राजीनामा सुद्धा दिलेला आहे. नंबर 6, या राम मंदिर तिजोरीतल्या अपहाराच्या विषयातना हिंदू समाजाच्या किंवा भारतीय समाजाच्या भावना ज्या दुखवल्यात त्याबद्दल शोक व्यक्त केला नाही तर कारवाई केलेली आहे. आणि नंबर 6, आताच परमेश्वराकडे माफी मागून त्याच्यावर शुद्धी अशा पद्धतीचं राम मंदिरामध्ये वैधानिक धार्मिक अभियान सुद्धा सुरू झालंय. सांगण्याचा मुद्दा, आंदोलन करण्याचे मुद्दे आणि मागणे या विषयावर उत्तर प्रदेश सरकारने कोणालाही पाठीशी घातलेलं नाही. या सगळ्यावर कारवाई होते आहे आणि त्यामुळे पहिल्यांदा आंदोलनकर्त्यांच्या मुद्द्यावर मी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. आता आंदोलकांची मानसिकता आणि मर्म याच्यावर बोलू. जर हिंदू जागृती आणि राम मंदिर मधला अपहार या मुद्द्यावरच आंदोलन करणार असतील तर त्या आंदोलकांची पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे.
यामध्ये राजकारण आहे की नाही समजून घेतलं पाहिजे, यामध्ये भूमिकांमध्ये बदल आहे की नाही समजून घेतला पाहिजे, यामध्ये राजकीय अभिनिवेश आहे की नाही समजून घेतलं पाहिजे. आणि हे सगळं बघितल्यावर लक्षात येतं की जे आज उबाटा सेना आंदोलन करते त्यांना हिंदू जागृती करण्या अगोदर राम, रामभक्ती, रामरक्षा आणि राम मंदिर यावर बोलण्या अगोदर समस्त हिंदू समाजाची माफी मागावी लागेल. अयोध्येच्या राम मंदिरात जाऊन प्रभू रामचंद्राच्या चरणांशी नाक घासावं लागेल. याचं कारण ज्या शरयू नदीमध्ये कोठारी बंधूंचा खून केला, त्यांनी बलिदान दिलं, त्यातले पापी समाजवादी पार्टी बरोबर उद्धवजी तुम्ही आहात, तुम्ही राहिलात. त्यामुळे हिंदू जागृती आणि राम मंदिर आणि राम रक्षा यावर बोलण्याआधी तुम्हाला हिंदू समाजाची माफी मागावी लागेल. प्रभू रामचंद्राचं अस्तित्वच ज्यांनी अमान्य केलं त्या काँग्रेस बरोबर तुम्ही मांडीला मांडी लावून आहात. त्या काँग्रेसला सडेतोड प्रश्न विचारावा लागेल की तुम्ही दाखल केलेलं प्रतिज्ञापत्र हे चुकीचं आधी म्हणा, कारण आमचं हिंदू जागृतीचं अभियान आहे असं उद्धवजींना म्हणावं लागेल. असा सडेतोड सवाल ते विचारणार आहेत का काँग्रेसला, हा आमचा प्रश्न आहे. राम सेतू याबद्दल ज्यांनी न्यायालयात भूमिका मांडली की रामाचं अस्तित्व नाही, राम सेतू मान्य नाही, त्या काँग्रेसच्या हातात हात तुम्ही घातलात. त्या काँग्रेसला तुम्ही माफी मागा हिंदू जनतेशी, कारण आम्ही हिंदू जागृती करत आहोत असं उद्धवजी म्हणणार का? आणि हे प्रश्न संयुक्तिक होतात कारण आंदोलनकर्त्यांची मानसिकता आणि मर्म आणि बदललेल्या भूमिका स्पष्ट करतात. आणि म्हणून माझं म्हणणं आहे, हे आंदोलन हे तोंड देखलेपणाचं आहे. या आंदोलनात हिंदू समाजात किंवा रामभक्तांमध्ये असलेली व्यथा मांडण्याचं नाही, यात काही राजकीय कथा मिळते का हा उद्धवजींचा प्रयत्न आहे. त्यामुळे हिंदू समाजाच्या व्यथेसाठी नाही, हिंदू मतांच्यातनं काही राजकीय कथा निर्माण करता येऊ शकते का यासाठी आंदोलन आहे. आणि म्हणून या आंदोलनाला अधिष्ठान नाही, हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित आहे आणि आंदोलनकर्त्यांचा त्यावर कुठल्याही पद्धतीचा अधिष्ठानात्मक भूमिका नाही. शेवटला माझा मुद्दा आहे जो मी मुद्दामून मांडतोय, अधोरेखित करून मांडतोय. या आंदोलनामागे षडयंत्र आहे असं माझं मत आहे. उद्धव ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिका आणि आंदोलन राम मंदिरातला अपहार यातला बहाणा घेऊन केलेलं षडयंत्र आहे. ते षडयंत्र दोन गोष्टींचं आहे. एक तर यातून ज्या कुठल्या मंडळींना मंदिर, हिंदूंच्या भावना, रामभक्तीच्या भावना याला बदनाम करता येईल असं जी मंडळी प्रयत्न करत असतील त्या मंडळींना बरं वाटावं म्हणून उद्धवजी आंदोलन करतायत का, हा आमचा प्रश्न आहे. बरं, हे ज्या लोकांना वाटतं राम मंदिर उभारणीत हिंदूंचा सहभाग, राम मंदिराच्या बाबतीत असलेल्या भावना यातना हिंदूंच्या बदनामी होऊ नयेत असं वाटणाऱ्या जे नागरिक आहेत त्यांच्याबरोबर उद्धवजी उभे नाहीत. यातना काही विशिष्ट वर्गाच्या लोकांना बरं वाटेल आणि त्यातना लांगुल चालनाचं, अपीजमेंटचं राजकारण एका विशिष्ट वर्गाच्या मतांसाठी उद्धवजी करतायत. हे लांगुल चालनाचं आंदोलन आहे. आणि दुसरं षडयंत्र म्हणजे महाराष्ट्रातल्या नागरिकांना आणि हिंदूंना या विषयात गुंतवून ठेवण्याचं आवाहन करायचं. आणि दुसऱ्या बाजूला SIR जेव्हा चालू आहे
यामध्ये एका विशिष्ट वर्ग यांना त्यांच्या नोंदणीची मुभा द्यायची आणि हिंदूंना SIRच्या विषयावरून भरकटवायचं, मतदार नोंदणीच्या विषयावरून भरकटवायचं, असा तर डाव उद्धवजींचा नाही ना. एका विशिष्ट वर्गाला खुली सूट मतदार नोंदणीच्या SIR कामात द्यायची आणि हिंदूंना या विषयात सर्व कायदेशीर प्रक्रिया अपाराच्या बाबतीत झाल्यानंतर सुद्धा यात गुंतवून ठेवण्याचं आवाहन करायचं. या पद्धतीचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मतदार नोंदणीत SIR मध्ये सहभागी न होता आंदोलनात बिझी करायचं, असं षडयंत्र असावं अशी दाट शक्यता मला वाटते.